पारंपरिक तिळाची कुरडई. अहो तुम्हाला सांगते ना, विदर्भात सगळ्यांच्या घरी ही आवर्जून केली जाते आणि केली की फसते होते. फक्त याला वाळवावं लागते. बाकी तळ्याची गरज नाही आणि भाजायची गरज नाही, लगेच संपते. काही नाही, तोच चीक होता, त्याचा थोडा व्हिडिओ टाकला आहे मी, बघा. आम्हाला पण म्हणजे साध्या कुरडईपेक्षा तिळाची जास्त आवडते. माझ्याही तेव्हा 5-5 किलो करायची बरं का. तिळाची कुरडई, खारोडी, मस्त मजा यायची. तिळाची कुरडई आणि बाजरीच्या खारोड्या आणि कच्चे शेंगदाणे. खारोड्या आणि तिळाची कुरडई भाजून घ्यायची छानपैकी आणि एक कांदा फोडायचा आणि शेंगदाणे, बस. हा आमचा दुपारचा नाश्ता. म्हणजे 4-5 वाजले की पावसाळ्यात पूर्ण म्हणजे खारोड्या पण संपतील आणि तिळाच्या कुरड्या पण. लहानपणापासून आम्ही हे खात आलो आहे, त्यामुळे खूप आवडते. बोलता बोलता आपला चीक तुम्हाला दाखवला मी चीक कसा तयार करायचा याचा स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ काल यूट्यूबला टाकला आहे, तो जाऊन नक्की बघा. त्याच्यावरूनच आपल्याला ही कुरडई करायची आहे. तर मी 2 भाग केले याचे. एका भागामध्ये रंगीबेरंगी कुरडई केली आणि दुसऱ्या भागामध्ये तिळाची केली कुरडई. ती पण तुम्हाला मी दाखवते. तोच चीक हवा आहे, फक्त हिच्यामध्ये आपल्याला एकच गोष्ट ॲड करायची आहे, ते म्हणजे तीळ. आणि याचा साचा पण वेगळा असतो, पण मी साध्या साच्याने केले, त्यामुळे थोडंफार लहान मोठे झाले आहेत. आणि तसे आमच्या इथं वाळू घालायला जागा नाही, म्हणून चालते. बघा, अशा केल्या आहेत कुरडी आणि वाळल्यानंतर अशा झाल्या आहेत. खूप कडकडीत उन्हात वाळू घालायचे आणि खूप छान लागतात. एकदा करून बघा, नक्की आवडेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय.